यानंतर एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती आहे। तर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। मुंबईत वायबी चव्हाण सेंटरमध्ये आज संध्याकाळी 4 वाजता या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे ही बैठक नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय। सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। विरोधक आक्रमक पद्धतीने भूमिका मांडताना दिसतात, तर दुसरीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत आणि अशातच मवियाची ही जी बैठक होतीये त्यामध्ये नेमका कशावर चर्चा होणार याकडे लक्ष असेल। त्यानंतर एक मोठी बातमी आहे। मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप केल्याप्रकरणी मविया नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण मंत्री जयकुमार गोरे युबीटीचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विरोधामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हक्कभंगाचा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा अधिवेशन काळामध्ये चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप गोरेंनी केलाय, तर जुन्या प्रकरणाचा दाखला देत बदनामी केल्याचा ठपकाही गोरेंनी ठेवलेला आहे। आज दुपारी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे हा प्रस्ताव जेव्हा गोरे मांडतील त्याच्यावरून काय कार्यवाही विधानसभा अध्यक्ष करणार तेही बघावं लागेल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी धारावीला भेट देणार आहेत। धारावीमध्ये काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत ते संवाद साधणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। नाव न घेता आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली आहे। तटकरे प्रामाणिक राहिले नाही तर पुढच्या वेळी खासदारकी लढवण्याचा इशारा थोरवेंनी दिला। सर्वपक्षीय नेत्यांसाठी मंत्री अदिती तटकरे यांनी आयोजित केलेल्या छावा सिनेमाच्या विशेष शोकडे शिवसेनेच्या आमदारांनी पाठ फिरवली। शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री आशिष जयस्वाल सोडल्यास इतर कुठलेही बडे नेते किंवा स्वतः एकनाथ शिंदेही त्यासाठी उपस्थित राहिले नाही। भाजपच्या आमदारांसोबत ठाकरेंच्या पक्षाचे आमदार या शोला आवर्जून उपस्थित होते। दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना युबीटीचे माजी आमदार संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि संजय कदम यांच्या मुंबईतील बैठकीमध्ये पक्षांतराची भूमिका ठरल्याचं कळत आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे। 9 मार्चला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिंचवडमध्ये तोफ धडाडणार आहे। मनसेचा 19वा वर्धापन दिन चिंचवडमध्ये पार पडणार आहे। या निमित्तानं राज ठाकरे चिंचवडमधून आपल्या मनसे सैनिकांना संबोधित करतील अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे। निवडणुकीचा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो, त्यामुळे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जेव्हा प्रस्तावित करतील तेव्हापासून लाडक्या बहिणींना महिना 2100 रुपये दिले जातील अशी स्पष्टोक्ती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी केली आहे। मुळशी आणि मावळमधील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 52% इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांनी पाणी टंचाई नागरिकांसाठी निर्माण होण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांसाठी आजपासून उजनीमधून पाणी सोडलं जाणार आहे। उजनी धरणातून 500 क्युसेक पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मावळ महावितरणतर्फे देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित असेल। परिणामी आज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेदरम्यान संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरामध्ये पाणी पुरवठा बंद राहील अशी माहिती नगर परिषद पाणी पुरवठा प्रशासनानं दिली आहे। लोणावळ्यामध्ये काही भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण झाले। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, तर दूषित पाण्याच्या समस्येमुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। महाडमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे। बुधवारी दुपारी 3 वाजता तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाळा अधिक तीव्र होण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे।
सातारा जिल्ह्यामध्ये मार्च महिना सुरू झाल्यापासून पारा वाढतच जातोय। सातारा शहरात 37.5 अंशांपर्यंत नोंद झाली आहे पाऱ्याची, त्यामुळे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। तर दुसरीकडे किमान आणि कमाल तापमानात 20 अंशांचा फरक आहे, त्यामुळे पहाटे थंड हवेची झुळूकही आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना पहाटे किंचित गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावं लागतंय। किमान तापमानात घसरण झाली असली तरी सध्या कमाल तापमानाचा पारा चढाचा आहे। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये भरवण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचं शिक्षक संघानं म्हटलंय। उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मनमाडच्या बागलाण भागामध्ये नदी नाले कोरडे पडलेले आहेत। पशुपक्ष्यांच्या पाण्याअभावी हाल होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरटी बांधली आहे। या घाटांमध्ये पक्ष्यांसाठी दाणं पाण्याची सोय करण्यात आली। सराफा व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या दोघांना तळेगाव आंबी MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं। या आरोपींनी बनावट सोन्याची चेन खरी असल्याचं भासवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले होते। या आरोपींकडून पोलिसांनी बनावट चेनसह संपूर्ण रक्कम जप्त केली। आंध्र धरणातून पिंपरीसाठी दररोज 100 दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असतानाही पुरेसं पाणी मिळत नसल्यानं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं धरणापासून थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचं नियोजन केलंय। जलवाहिनी, जॅकवेल, पंप हाऊस, सबस्टेशन या कामांना मान्यता देण्यासाठी महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केलाय। मागील काही दिवसांपासून शेवडी आणि काळा चौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जातोय। नियमित वेळेपेक्षा 10 ते 30 मिनिटं कमी पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा मार्चमध्ये 47% आलाय। घाटकोपरवासियांना या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा पाणी टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे। घाटकोपर इथल्या जलवाहिनीची बुधवारी मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली, त्यामुळे आज तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। तर आज घाटकोपर पूर्व विभागातील पाणी पुरवठा सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास बंद असेल। मावळमध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून लुटलेले दागिने जप्त करण्यात आले, तर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हे चोरटे महिलांकडचे दागिने हिसकावून घेत होते। ठाणे पालिका क्षेत्रातील काही मालमत्तांचा रहिवासी तसंच व्यावसायिक वापर होतोय। अशा मालमत्तांचा शोध घेण्यासाठी पालिका नव्यानं GIS मॅपिंग करणार आहे। ठाणे महापालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कर विभागामार्फत 6,13,000 ग्राहकांना बिलाचं वाटप केलंय। मालवणमधील मसुरी गावातील आंगणेवाडीमध्ये दरवर्षी भरणारी भराडी देवीची जत्रा नुकतीच 22 फेब्रुवारीला पार पडली। या जत्रेमध्ये 10 लाख भाविकांनी हजेरी लावली, त्यापैकी 8 लाख भाविक मुंबईतून आले होते। आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाते। त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा एकत्रित लाभ मिळेल असं अधिकारी सांगतायत। पुणे शहराचा उष्णता निर्देशांक राज्यामध्ये सर्वाधिक वाढलेला आहे। मागच्या 3 वर्षांपासून शहर सर्वाधिक वेगानं तापतंय। यंदाही लोहगाव आणि कोरेगाव पार्कमध्ये सलग 2 दिवसांपासून 39 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली।